धनराज कदम चहा मध्ये आहे काय साखर? विशाल कदम साखर आहे का चहा मध्ये? नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करत आहोत आपल्या कोकणकर प्रतिक्रिया यूट्यूब चॅनलवरती. सो आज आहे संडे आणि आज आम्ही थोडा एक प्लॅन केला आहे की जी वाडीची रोड आहे, जो वाडीचा रोड आहे तो वाडीचा रोड साफसफाई करायची आहे. म्हणजे जी रानं वाढलेली आहेत आजूबाजूला ती साफसफाई करायची आहे. सो ह्या साईडला पाहू शकता की त्या साईडला मशीन चालू करायचं काम चालू आहे, पाहू शकता ह्या साईडला. आणि ही जी रोडची जी झाडं आहेत ह्या साईडला ही आपल्याला कटिंग करायची आहेत, खूप वाढली आहेत पाहू शकता. साधारण पाऊस गेला आहे आता. खूप जास्त वाढले आहेत रानं, त्यामुळे आज सगळ्यांना टाईम भेटला. संडे आहे त्यामुळे आज सगळ्यांना टाईम आहे. जवळजवळ आपल्याला 2 ते 3 तास लागणार आहे सगळं कटिंग करण्यासाठी. आपल्याला वरच्या साईडून साफ करत करत आपल्याला खालपर्यंत जायचं आहे, आपल्या बोरिंग मशीनपर्यंत. सो आता आम्ही एक जवळपास 4-5 जण आहे साफ करण्यासाठी. चांगलं ऊन पडलं आहे. सो चला बघूया. साफसफाई आमची चालू झाली आहे, हे पाहू शकता. हा जो रोड जातो तो डायरेक्ट खाली जातो आमच्या इकडे ह्या साईडला. आणि ह्या साईडला वरच्या साईडला बघायला गेलं तर आमच्या वाडीच्या टाक्या आहेत, जिथून आमच्या वाडीला पाणी पुरवठा होतो ह्या साईडला. आता पूर्ण झाडे असल्यामुळे ते दिसत नाही आहेत, पाहू शकता ह्या साईडला आहे बघा. आणि इथून आपल्याला सरळ खाली जायचं आहे साफ करत करत, पाहू शकता. तुम्ही बघू शकता ह्या साईडला एक मशीन आहे आणि ह्या साईडला सुद्धा मशीन आहे. 2 मशीन आलेल्या आहेत. आता आपलं काम जलद गतीने होणार. एवढा झाला आहे रोड.
रिमझिम पाऊस पडतो आहे. सो आम्ही जेवढ्या लवकर आटपू तेवढं बरं आहे आमच्यासाठी. आणि अजूनही अर्धा भाग आहे करायचा आमचा. इथपर्यंत आलो आहे. इथून आता सरळ जायचं आहे खाली बोरिंग मशीनपर्यंत. आमच्या घरापर्यंत आलो आहे. अजून हा जो समाज मंदिराचा भाग आहे थोडासा, तो सुद्धा आम्हाला करायचा आहे. पावसाला सुरुवात झाली आहे मित्रांनो. जीएमच्या बॉटल आय थिंक विशाल कदम. मित्रांनो पावसाला सुरुवात झाली आहे बघा. रिमझिम. जवळ काम आपलं संपण्याच्या मार्गावर आहे. आता एक अर्धा तास आपल्याला लागेल काम संपायला आपलं. आणि समाज मंदिराकडे एक 15-20 मिनटं जातील आपली. सो आपण गेलो होतो दुकानावरती फरसाण आणायला सगळ्यांसाठी. सो चला आपण फरसाण खाऊया आणि आपल्या कामाला परत एकदा चालू करूया. उद्याच्या मैदानाला ये असतील. उद्या कुठे आहे ते? कुठं आले इथं आहे ना. हे जाऊया उद्या. मित्रांनो आता रोडची साफसफाई झाली आहे, म्हणजे रानं वगैरे कटिंग करून झाले आहेत. सो आम्ही आता चाललो आहे ते समाज मंदिराच्या इथे साफ करायला. आणि आपली जी सार्वजनिक विहीर आहे तिथे सुद्धा आपल्याला थोडीफार साफसफाई करायची आहे. सो आपण तिकडे चाललो आहे. पाहू शकता ह्या साईडला थोडंफार आम्ही क्लीन केलं आहे. ह्या साईडला आमचं बोरिंग मशीन आहे नवीन. ह्या साईडला जुनी बोरिंग मशीन आहे आमची. आणि जेवढं आमच्या यथाशक्तीप्रमाणे करता आलं तेवढं आम्ही साफसफाई केली आहे, पाहू शकता. आणि ह्या साईडला बघा संध्याकाळ व्हायला आली आणि आता सगळेजण चालले आहेत वरती. आपल्याला विहिरीच्या इथे साफ करायचं आहे आणि समाज मंदिराच्या इथे आपल्याला थोडं साफ करायचं आहे. तो चला आपण मित्रांनो वरती जाऊया. चला माझ्यासोबत आहे आरव हा प्रणवच्या बहिणीचा मुलगा. तो आला होता काल आणि आता संध्याकाळी त्याला जायचं होतं. बघूया आज तो राहतो काय. राहणार ना आज? हा बोलतोय. त्याला पण कामाची ओढ लागली इकडच्या. चला जाऊया आपण. मित्रांनो घाटी आहे बघा खाली बघा. ते मारून दे तिकडे.
आपली साफसफाई झाली आहे आणि विहिरीच्या इथलं आपण साफसफाई केली आहे आणि आपलं पेंडिंग राहिलं आहे ते समाज मंदिराच्या इथे, कारण वेळेअभावी आपल्याला ते ठेवावं लागलं, कारण तिथे आपल्याला अर्धा एक ते दीड तास तिथे जाणार आहे, कारण खूप साफसफाई आपली ह्या साईडला पाहू शकता. इकडे हे सगळं पूर्ण टोटली आपल्याला साफ करायचं आहे. हे बघा, हे आम्ही ह्या 4-5 दिवसात करून टाकू. ते वेळेअभावी काय करता आलं नाही आणि बऱ्यापैकी आम्ही केली साफसफाई, जेणेकरून कोणी जनावर वगैरे येऊ नये किंवा जनावरांची भीती असते, त्यासाठी आम्ही साफसफाई केली आहे. आणि मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.